सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा, सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. तसं तुकोबारा म्हणतात, आई म्हणजे आमचं त्या देवाचं सगुण रूप. आई से क्या बात आहे. जगामध्ये आईसारखं प्रेम आपल्या मुलावरती कोणी करत नाही माय बाबा. ऐका, निस्वार्थ प्रेम करते ती माय असते आपल्या लेकराला. आणि म्हणून आपल्या मुलाला आई आवडते जास्त माय बाबा. का त्याचं कारण आहे. या बात आहे. करेला जगामध्ये आईचं एक नातं आगळे वेगळे. काय प्रेम करते होते आपल्या लेकरं, किती प्रेम करते. अरे बाळ जन्माला येण्याच्या अगोदर पासून त्या बाळावरती ती माय प्रेम करत असते बघा. आणि म्हणून माईच्या आणि लेकराच्या प्रेमाला कुठलीही उपमा देणं शक्य नाही.
तुकोबाराय म्हणतात आईसारखं प्रेम बाळावरती कोणी करत नाही, म्हणून मुलाला आई आवडते. तुकोबाराय म्हणतात सगुण रूप म्हणजे आमची आई आहे, निर्गुण रूप बाप आहे, म्हणून निर्गुणापेक्षा सगुण आम्हाला जास्त आवडे. हे रूप गोजिरे सगुण. सगुणच रूप का आवडतं तर तुकोबाराय सांगतात त्या सगुण रूपाला पाहिल्याच्या नंतर सुखलाभ प्राप्त होतो. पाहता लोचन सुखावले. का? कारण जोपर्यंत देवाचं सगुण रूप डोळ्याने पाहत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं डोळ्याची धन्यता नाही. प्रत्येक इंद्रियाची धन्यता म्हणलेली आहे. डोळ्याची धन्यता आहे त्या परमात्म्याचं रूप पाहण्यामध्ये. हिमालयामध्ये झाडाला उलट टांगून हजारो लाखो वर्षाची तपश्चर्या करणारे ते साधू ऋषीमुनी असतात. तपश्चर्या करण्याकरता झाडाला उलट टांगून घेतलेलं असतं आणि त्यांची रात्रंदिवस त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या चालू आहे. देव जोपर्यंत डोळ्याने दिसत नाही तोपर्यंत डोळ्याची धन्यता नाही. त्या साधूचं भजन चालू आहे मायबाप, आणि ते भजन चालू असताना तेवढ्यामध्ये त्या जंगलामधले गिधाड, कावळे, हिंस्र पक्षी येतात आणि त्या लटकत असलेल्या साधूच्या शरीराचं मांस खाण्याचा प्रयत्न करतात. मांस खाण्याचा. आणि ते कावळे गिधाड त्या साधूच्या शरीराचे मांसाचे लचके तोडतात आणि ते खातात. ज्या वेळेला ते गिधाड आणि कावळे त्या साधूच्या शरीराचं मांस खातात ना, त्यावेळेला त्या साधूच्या मुखातले निघालेले शब्द, ते साधू त्या कावळ्यांना आणि गिधाडांना बोलतात, हे कावळ्यांनो, कागा सबतन खाइयो, चुन चुन खाइयो मांस. हे कावळ्यांनो, हे गिधाडांनो, अरे काय आमच्या शरीराचं मांस खायचंय ते खा. कागा सबतन खाइयो, चुन चुन खाइयो मांस, लेकिन दो नैना मत खाइयो, पिया मिल की आस. हे बाबा, काय शरीराचं मांस खायचे ते खा, पण दोन नैना पण दोन डोळे मात्र खाऊ नका बरं का तुम्ही. का? अरे ज्याच्यासाठी रात्रंदिवस हजारो वर्ष आम्ही तपश्चर्या करतो त्याचं कारण आहे की या डोळ्याने फक्त त्या देवाला पाहता येईल. आणि जोपर्यंत डोळ्याने आम्ही देवाला पाहत नाही तोपर्यंत आमच्या डोळ्याची धन्यता नाही. म्हणून पाहता लोचन सुखावले. सूरदास महाराजांच्या जीवनातला फार सुंदर प्रसंग आहे. डोळ्याची धन्यता परमात्म्याचं रूप पाहण्यामध्ये. सूरदास महाराजांना परमात्मा प्रसन्न झाले, भक्तीच्या साधनेवरची प्रसन्न झाले. सूरदासांचा हात धरला देवाने आणि सांगितलं, सूरदास मी भगवंत आहे, प्रसन्न झालोय, बोला काय मागायचं. सूरदासांनी सांगितलं, देवा मी जन्मतः आंधळा आहे, मला या जगाचं काहीच दिसलं नाही आतापर्यंत. फक्त देवा आतापर्यंत तुझी कानानेच कीर्ती ऐकली, आतापर्यंत फक्त तुझी कीर्ती कानाने ऐकली की तू फार सुंदर आहेस, फार लावण्य आहेस, फार दिव्य तेजस्वी आहे. तुझं रूप पाहिलं की मनाला समाधान होतं. देवा आतापर्यंत नुसतं कानानेच ऐकलंय रे तुझ्या रूपाचं वर्णन, पण डोळ्याने एकदा सुद्धा बघितलं नाही देवा तुला. मी माझी काही इच्छा नाही देवा, फक्त एकदा या डोळ्याने तुला बघायचंय, फक्त एकदा मला बघायचंय. आता तो करतो अन्यथा करतो परमात्मा होता. सूरदासांची ती इच्छा ऐकल्याबरोबर माझ्या परमात्म्याने हात फिरवला आणि सूरदासांना दृष्टी प्राप्त झाली. आणि सूरदासांनी त्या परमात्म्यावरती ज्या वेळेला नजर टाकली ना महाराज, आहा काय ते देवाचं रूप होतं, काय ते देवाचं लावण्य होतं. आणि ते रूप पाहिलं आणि सूरदासांच्या दोन्ही डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहू लागले. देवा आतापर्यंत फक्त ऐकलं होतं, पण खरंच देवा तुझं काय रूप सुंदर आहे. प्रसन्न झाले सूरदास आणि डोळे भरून ते देवाचं सगुण रूप निहाळलं 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 आणि एकदम आपले डोळे बंद केले. डोळे बंद केले आणि देवाला सांगितलं, देवा मला पहिलं होतं तसं बनवून टाका, आता पुन्हा आंधळ करा, मला पुन्हा आंधळ करा देवा. देव बोलल्या, हो डोळे दिलेत, आता बघा ना हे जग सगळं, घ्या या जगाचा आनंद, तुम्ही पहा ही सगळी सृष्टी. पण सूरदासांनी सांगितलं, देवा नाही, मला पहिलं जसं होतं तसं आंधळ बनवून टाक. देवाने विचारलं, असं काय बोलताय, तुम्हाला दृष्टी दिली ना, आता पहा ना हे जग,
पण सूरदास म्हणतात देवा नाही. ऐका बरं का, सूरदासांचं वाक्य एवढं जबरदस्त आहे, अंगाला काटाच येतो महाराज ते वाक्य ऐकलं. देवाने विचारलं का तुम्हाला पुन्हा आंधळ करावं असं वाटतंय. त्यावेळेला सूरदास बोलतात, देवा ज्या डोळ्याने तुझं हे रूप पाहिलंय देवा, ज्या डोळ्याने हे तुझं रूप न्याळलंय देवा, पुन्हा या डोळ्याने नासका कुसका मला संसार बघायचा नाहीये, म्हणून माझी इच्छा आहे की पुन्हा मला आंधळ करून टाक. काय म्हणावं महाराज, हे जग पुन्हा मला बघायचं नाही देवा, नासका कुसका संसार मला पुन्हा डोळ्याने बघायचं नाही, हे रूप तुझं न्याळलंय ना आता, हे असंच पुन्हा माझ्या नजरेमध्ये राहावं. आता दृष्टी पुढे ऐसाची तुला आता दृष्टी ऐसाची तुला आता दृष्टी हे आता दृष्टी साच तुला हे आता दृष्टी आता दृष्टी ऐसाची तुरा गोमी क्या बात आहे. तुझ पा जो मी तुझ पाये पांडुरंगा लाचावले मन लागली से गोडी ते जीवे नाही से सोडी. तू का म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी माय बापा. आता दृष्टी पुढे ऐसाची तुराये जो मी तुझ पाये पांडुरंगा. चारही चरणाचा भाव झाला असं समजूया. 15 मिनिट ओव्हर टाईम घेतला बरं का तुमचा. ते ओव्हर टाईमचे काही देऊ नका, तसं काही नाही. टायमालाच लय घासाकीच करावं लागेल दाजी. घरी गेला विचार करा तुम्ही आता. असो पण वेळ संपलाय आता. वेळ घेतला तुमचा 10 मिनिट 15 मिनिट जास्त. बरोबर 11:15 वाजले. माफी असावी.
अभंगाच्या चारही चरणाचा भाव संपलेला आहे असं गृहीत धरून आपण इथंच थांबूयात. उपस्थित सर्व गावातील भजनी मंडळी आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, आमचे आदरणीय वंदने सगळे अत्यंत जीवलग बरं का, जीवाचे जीवलग ही माणसं म्हणजे जवळजवळ 20-15 वर्षापासूनची आमची सगळ्यांची मैत्री. आमचे कालिदास महाराज आहेत, गडदे गुरुजी आहेत, चिगुरे महाराज आहेत, किल्लारे गुरुजी आहेत, आमचे भाऊ आहेत, भरत महाराज आहेत, श्रावण आपली श्यामजी महाराज आहेत. ही सगळी मंडळी आहे ना महाराज. आम्ही कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये असू द्या, पण एकही दिवस आमचा असा सुना नसतो की एकमेकाचा कोणाला फोन झाला नाही, सुखदुःखाच्या गोष्टी कोणाला सांगितल्या नाही. पैसा तर कोणी सगळेच कमवतात हो, आपल्या आपल्या पद्धतीने सगळेच कमवतात. खरं महाराज तुम्हाला सांगू का, खोटं आतापर्यंत काय खोटं सांगितलं नाही बरं का, खरंच सांगतो तुम्हाला. एकट्या भरत महाराजाला सांभाळायचं म्हणजे साधं काम नाही महाराज. वाघाचं काळीत लागतंय त्याला सांभाळायचं म्हणजे. वाघाचं काळीत लागतंय, कारण तो बाबा काय सहजासहजी महाराज हाताला येत नाही महाराज, कारण तो चांगल्यातल्या चांगल्या कीर्तनकार महाराजाच्या पेक्षा मोठा व्यक्तिमत्व आहे बरं का. असं व्यक्तिमत्व आहे. कारण आपल्या गावात आता कसं आहे, आपल्या परिसरातलं हे लेकरू म्हणून आपल्याला कळणार नाही त्याची किंमत, पण मायबाप बाहेर तुम्ही विचारा, भरत महाराज पठाडे नाव घ्यायला घंटा लागतो बरं का. साधं व्यक्तिमत्व नाही, हे व्यक्तिमत्व आहे. पण कुठला गर्व नाही हो या माणसाला, कुठलाच गर्व नाही, स्वाभिमान नाही, काहीच घेणं देणं नाही, फक्त सेवा करतायत. आणि ते आपल्यासारख्या म्हणजे आमच्यासारख्या मंडळीवरती एक करतायत. हे मैत्रीचं नातं आहे आमचं बरं का, हे मैत्रीचं नातं आहे. एखाद्या वेळेला सुख दुःखाच्या गोष्टी आम्ही सगळे एकमेकाला सांगत असतो कायम. आणि बस भगवंताला मी एवढीच विनंती करेल, देवा हे आमचं प्रेम आहे, हे प्रेम असंच चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकून राहावं, या आमच्या प्रेमाला दृष्टी लागू नये. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असेच आमच्यावरती सर्वांवरती अखंड असावेत. आणि तुमच्या आपल्या माजलगाव तालुक्याचं म्हणा, आपल्या गावाचं नाव, आपल्या परिसराचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवण्याची जबाबदारी ही सगळ्या आमच्या मित्रमंडळीची आहे असतो. या सगळ्या मंडळीला मी धन्यवाद देतो की माझ्यासारखे अज्ञानी पामर बालकाचं कीर्तन श्रवण करण्याकरता मोठं हृदय करून आपण या ठिकाणी आलात. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. पुनश्च सर्व ग्रामस्थ मंडळी आपण चांगलं नियोजन केलं, त्याबद्दल धन्यवाद. आमचे आदरणीय रमेशरावजी कोरडे दाजी, त्यांचा सगळा परिवार आणि त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी येण्याचा योग आहे. त्या सगळ्या मंडळीला धन्यवाद देऊन याच ठिकाणी थांबतो. बोलता बोलता काही चुकीचा शब्द गेला असेल, तो बुद्धीचा दोष आहे, कोणाला वाईट वाटला असेल, लागला असेल तर मायबापाचं अंतकरण करून शब्द मला माझे माफ करावेत अशी विनंती करतो. बरोबर असेल ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुजनांचं आहे, बरोबर असेल ते ग्रहण करा, चुकीचं असेल ते माझी मला परत करा. देवा आता करी सरती वचने, तुझ्या कृपादाने बोलिलो ते तुझे. मंगलम पुंडलिकांक्षो मंगलम मंगलाधिकारी. बोलू नका. मी या ठिकाणी आलो आज. काल भरत अण्णा आम्ही एका ठिकाणी होतो कार्यक्रमाला, आणि अण्णा म्हणले की कोरडे दाजीकडे जायचं आहे, म्हणून हे नियोजन अचानक झालं. पण सगळी तुम्ही इतकी हक्काची मंडळी आहात दाजी, की कशासाठी काय हे सगळे कारणं विचारत बसायला काही वेळ मिळाला नाही, म्हणून डायरेक्ट इथं. आता इतकं सुंदर चिंतन आपण ऐकलं. मी मगाशी बोललो, पाठीमागेची पत्रिका दिसते, याच्यामध्ये सगळी नावं ही महाराष्ट्रातली उत्तुंग आहेत वारकरी संप्रदायातले, आणि त्यातले त्यात आपल्या परिसरातले आहेत सगळेच्या सगळे. मग हरिदास महाराज असतील, प्रकाश महाराज असतील, संतोष महाराज असतील, सगळे. आणि आता इतकं सगळं असताना मला वाटतं आपण शोक करण्याची काही गरज नाही, कारण अशोक महाराज आहे समोर. इतकी सगळी मंडळी आहे, महाराज आहेत, हे आहेत. आणि भरत अण्णा म्हणजे आपल्या कार्यक्रमाचं नाकच आहे. त्याच्यामुळे मी एकच माऊलींच्या चरणी, भगवंताच्या चरणी प्रार्थना करी की चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या कार्यक्रमाला असंच वैभव लाभो, आणि हा कार्यक्रम असाच उत्तरोत्तर वाढत जावो. आपणही सगळे आलात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दाजी, मला हे नियोजन अतिशय आवडलं. कारण काय होतं, ही कमान जर नसेल बंदिस्त,
तर आम्ही रोज पाहिलेल्या गाड्या, मी मगाशी सांगितलं, रस्त्यावरून जाताना हॉर्न वाजवत जरी चालल्या तरी आमच्यासाठी त्या फार नव्या असतात. आम्ही लगेच तिकडे बघतो आणि काहीही कारण नसताना चांगलं चाललेल्या चिंतनाचं वाटोळं होतं. म्हणून अशा सुविधा आपल्या भागातून ह्या ज्या सुरू झाल्यात, इतकं शिस्तबद्धपणे उत्तम साऊंड आमचा दत्ता, खूप सुंदर साऊंड आहे. आणि 12ही महिने जवळपास आम्ही सगळीच मंडळी सगळीकडे घेऊन जातो आपलाच साऊंड. अशा प्रकारचं हे सुंदर असं नियोजन कायम हो आणि आम्हालाही ह्या सेवेची कधीतरी संधी कधी पण मिळो. ठीक आहे. त्याच्यामुळे खूप खूप आनंद वाटला. सुंदर कार्यक्रम आहे, पण मला आता निघायचं आहे म्हणून मी लगेचच थांबतो. आणि आम्ही सगळेच आता आवडतो, मला पुण्याकडे जायचं आहे. अगोदरच हरिदास महाराज वगैरे या सगळ्या माणसांच्या भेटी मी लवकरच येऊन घेतलेल्या आहेत. आणि आपल्या सगळ्या मायबापांचं मला दर्शन झालं, याच्यातच माझी धन्यता आहे. असंच प्रेम राहू द्या. रामकृष्ण. सगळे चहा घ्या आणि सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड.